वाजता आयोजित करण्यात आलं होतं ते मात्र सकाळी ठीक 10:30 वाजता एक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असं आयोजकांकडनं सूचना येते. सकाळी सकाळी ठीक 10:30 अमरस्फोटच्या ह्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय भाऊसाहेब महादेव दलवी क्रीडांगणामध्ये कोरोना योद्धा कार्यक्रम जे मानकरी आहेत ज्यांनी कोरोना काळामध्ये हॉस्पिटल दवाखान्यांमध्ये आपलं कार्य आपली सेवा बजावली ते सन्माननीय प्रकाशजी दळवी साहेब छत्रपती हॉस्पिटल कळवा यांना सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर श्री जगदीशजी भोईर साहेब सायन रुग्णालय, त्यानंतर सन्माननीय सुभाष वासुदेव भोईर सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर, त्यानंतर पौर्णिमा अभिनय हलके सायन हॉस्पिटल आणि श्री प्रमोद कृष्णा सुतार मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. या 5ही कोरोना योद्ध्यांना उद्या सन्मानित करण्यात येईल. आणि जो दुसरा कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तो सुद्धा ठीक 10:30 वाजता त्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आयोजकांकडून सूचना येत आहेत की या कार्यक्रमाला ठीक 10:30 वाजता सुरुवात होईल. सामना सुरू होतोय. हे षटक संपल्यानंतर जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहे ज्यांना त्यांचा गुणगौरव या मंचावर केलं जाणार आहे त्यांची मी नावं त्यानंतर मी वाचून दाखवणार आहे पहिलं षटक संपल्यानंतर. हो, नक्कीच खूप चांगली संकल्पना आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते की या ठिकाणी जे विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये जे पास झालेले आहेत त्यांना सुद्धा मात्र या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे त्यांचा सन्मान केला जात असतो. आणि तीच संकल्पना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र केली जाणार आहे. कारण आपण जर पाहिले तर भरपूर महिने झाली शाळा बंद आहेत आणि त्याच कारणे मात्र त्या मुलांचं सन्मान मात्र करणं राहून गेलं, परंतु ते सन्मान जे स्वप्न आहे ते अधुरं ते स्वप्न मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. तर मी नक्कीच धन्यवाद देईन ज्याच्या माध्यमातून आज सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय भास्करजी भुईर आणि संपूर्ण कासने गाव आणि जे आमचे अमर क्रीडा मंडळ कासनेची जी आपण मंडळ पाहतोया त्यांच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे. तर मॅचला इथे मात्र सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडू आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ऑनसाईडला पिक केलं फलंदाजाने, एक धाव पूर्ण केली. विपुल आणि जयेश असे दोन सलामीवीर पाहायला मिळत आहेत. आणि मात्र षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निलेश कथोरे. धन्यवाद. चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये हाताळली होती निलेश कथोरे यांनी. इथे मात्र हा सामना वेगळा आहे, हा संघ वेगळा आहे. निलेश ते मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केलाय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. असेल ज्याप्रमाणे फलंदाजी विपुल आणि जयेश आहेत, काय फटकेबाजी करताय जयेश. एक उगवता तारा आहे जय गणेश वापाली संघाचा जयेश. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय मात्र झेल सुटलाय. 2 धावांचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत जयेश. कारण बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग वरनं आले होते क्षेत्ररक्षक, मात्र झेल सुटतंय. मात्र 4 धावा निश्चितच वाचवले असं म्हणता येईल क्षेत्ररक्षकांनी. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी रणनीती आखली होती त्याच्यामध्ये निलेश कथोरे यशस्वी झाले असं म्हणता येईल. पण मात्र झेल सुटलाय मोठ्या आणि विस्फोटक फलंदाज जयेश याचं. तर या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब नायब तहसीलदार आमच्या कासनेगावचं सुपुत्र यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्याच. धन्यवाद मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब. आणि त्यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. ते सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब म्हणजे आमचे भाऊसाहेब, ज्यांना लाडक्या नावानं भाऊसाहेब या नावानं जे प्रसिद्ध आहेत आणि स्वतः नायब तहसीलदार आहेत. क्रिकेटपासून कोणी वाचू शकत नाही. 40+ क्रिकेटचे सदस्य आहेत आणि अमर क्रीडा मंडळ कासनेचे सहसचिव आहेत. धन्यवाद भाऊसाहेब. धावसंख्या धावबाळकर पाहायला मिळते ती पहिलं षटक मार्ग असते. धावसंख्या 7 या धावसंख्येवर जय गणेश वाफाळे संघाची. निलेश पुन्हा सज्ज होतोय जयसाठी. इथं मात्र पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू मारायचं होतं डीप स्क्वेअरच्या क्षेत्रावर चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. बॅटच्या
टोला चेंडू लागतोय, बॅटच्या खाली चेंडू लागतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल जयेश याला. अजय किती धावांपर्यंत जावं लागेल जर या सामन्यामध्ये जय गणेश वाफाळे संघाला राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर किती धावांचं लक्ष श्रावण भोकरी संघासमोर ठेवावं लागेल जय गणेश वाफाळे संघाने? सचिन, मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं वाफाळे संघाची गोलंदाजी आहे कुठेतरी 50+ त्यांना जावं लागणार आहे. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी फार कमकुवत पाहायला मिळाली होती. हा बॉल नो बॉल आहे. पंचांनी नो घोषित केलाय कारण खेळपट्टीच्या देखील बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली होती. फलंदाज स्विचिट खेळण्याच्या तयारीत होता आणि ते पाहता डाव्याष्टीच्या बॉल बाहेर टाकला, परंतु खूपच स्वेर चेंडू होता. नो बॉल आहे, त्यामुळेच पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. निश्चित आपण पाहिलं विपुल गोलंदाजी मार्कवरनच धावायला सुरुवात केली तेव्हाच उभा होता डाव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी. कुठेतरी चुकला विपुल असं म्हणता येईल. इथं मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही, चेंडू सरळ गोलंदाज फील्ड करतायत. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. निलेश कथोरेच्या माध्यमातून पॉवर प्लेचा जास्त फायदा फलंदाजांना त्याने उचलू दिलेला नाही. एक चौकार जरूर आलाय, त्या व्यतिरिक्त एक नो चेंडू देखील पाहायला मिळाला. धन्यवाद स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 मध्ये जे रेग्युलर पीटीसी किंवा रेग्युलर जे संघ खेळतायत त्यांच्यासाठी प्रथम पारितोषिक आहे 30,000 रुपये व आकर्षक चषक सन्माननीय बालकृष्ण रघुनाथ भोईर संतोष इंटरप्राइजेस यांच्याकडनं 30,000 रुपये रोख आणि सन्माननीय रवींद्र कृष्णकांतजी दळवी पोलीस उपनिरीक्षक याचकडून भव्य चषक. द्वितीय पारितोषिक आहे रोख 15,000 रुपये सन्माननीय कमलाकर जाधव साहेब मराठा डाबा यांच्याकडनं. तसेच जे आकर्षक चषक ते सन्माननीय प्रमोद गजानन ठाकरे यांचकडून आम्हाला लाभलेला आहे. तसे तृतीय पारितोषिक 5,000 रुपये कसनेगावच्या सरपंच काकी जयश्री सुरेश दळवी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपये आणि सन्माननीय सखाराम शंकर गगे यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात येते. धन्यवाद. तसंच चतुर्थ पारितोषिक आहे 5,000 रुपये रोख. हे 5,000 रुपये पण आपण पाहाल तर कसनेगावचे सरपंच माननीय जयश्री सुरेश दळवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि पारितोषिक जे आहे ते शिवसेना शाखा प्रमुख कासने माननीय कुमार स्वप्नील कोंडूराम हालके याचकडून आम्हाला लाभलेलं आहे. सर्व दात्यांचा आम्ही ऋणी आहोत. अशीच मदत प्रत्येक वेळीच आम्हाला करत राहा. ह्या अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जी स्पर्धा होते त्या स्पर्धेला आपण दिलेलं जे योगदान आहे ते निश्चितच स्मरणात राहील. नवीन षटकाला सुरुवात हाडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरताना दिसत नाहीये फलंदाज जयेश. मागच्या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती. या सामन्यामध्ये देखील सुरुवात तर छान केली, चौकारानं अकाउंट ओपन केलं, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसरं षटक सुरू झालंय, गोलंदाजी करतोय प्रथमेश. धावफलकावर धावा झळकत आहेत बिनबाद 9. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाळे टीम. अकुटप्प्याचा बॉल फुल पॉवरफुल डिलाइटफुल आणि सक्सेसफुल हा षटकार. फलंदाज अक्षरशः तावूनच होता. अकुटप्प्याचा बॉल मिळाला, एक पर्वणी होती आणि त्या संधीचा पूर्णपणे फायदा उचललाय जयेशनं. या अगोदरचा बॉल चांगला होता, गुडलेंच्या देखील थोडासा पुढे टप्पा पडला होता, फलंदाजाला बीट केलं होतं, मात्र हा बॉल कमजोर पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय बॅट्समन जयेशनं. धावफलकावर धाव झळकतायत बिनबाद 15. जयेश फॉर्म मध्ये आहे. ज्याप्रमाणे शहापूर इथे जी स्पर्धा झाली अंडर 22चा जो चषक झाला इथे मात्र पुन्हा भिरकावून दिले. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं, पंच इशारा करतायत 7 धावांसाठी चेंडू जाईल षटकार. चेंडू हाताळले जात आहेत आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय जयेशच्या माध्यमातून. बॅकफुटला हा फलंदाज फारच स्ट्रॉंग दिसतोय. आत्तापर्यंत त्याने जे फटके खेळलेले आहेत ते फारच छान आहेत. एक पुल शॉट आणि त्यानंतर हा हुकचा फटका, 2 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे जय गणेश वाफाळे टीमची. जयेश ज्याप्रमाणे फॉर्ममध्ये मी म्हणालो होतो, जी शहापूर इथे जी स्पर्धा झाली ती अंडर 22 जी स्पर्धा होती त्यामध्ये काय फटकेबाजी केली होती. त्या स्पर्धेमध्ये अमरस्फोट कासने ओपन
या संघाकडनं खेळताना जयेश यांनी अप्रतिम फटकेबाजी केली होती. गोलंदाज भरपूर प्रेशरमध्ये दिसतोय. प्रथमेश पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुल केलाय, हा देखील बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. म्हटलं होतं की क्षमता आहे आणि जयेश ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत दडपण कुठल्याही प्रकारचं घेत नाही, मानसिक दडपण नाही तर गोलंदाजावर दडपण त्यांचं कार्य त्याच्याकडनं सतत होत असतं. धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळते आतापर्यंत 27. मागच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि ह्या मॅचमध्ये देखील षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे बॅट्समन जयेशने. अफलातून बॅटिंग करत असताना जयेश विशे. खरं तर वाफाळे संघ म्हटला की प्रशांत विशे कडून भरपूर अपेक्षा असतात, परंतु प्रशांत मला वाटतं संघात नाही आहे. काही महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नसताना देखील या टीमने चांगली कामगिरी केली आहे. 27 धावा धावफलकावर षटकारांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळतोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला शॉर्ट लेगला फिल्डर आहे. पुन्हा एकदा पुल आणि हा फ्लॅट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल झालाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पाहायचा आहे चौकार आहे की षटकार. हा चौकार. धन्यवाद डीजे. आणि जय भोलेनाथ चषक सरवली पाडा 40+ जे चषक आहे त्यामध्ये अमरस्फोट कासने संघाने वडूनवगर समोर 4 षटकांमध्ये धावा जमा केल्या त्या 48 आणि 49 धावांचं आव्हान ठेवले वडूनवगर 40+ संघासमोर. आणि 3 षटकांमध्ये अमरस्फोट कासने संघाने धावा खर्च केल्यात त्या 28. म्हणजे अजूनही शेवटच्या षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे वडूनवगर संघाला. अमरस्फोट कासने संघ 4 झालंय, ज्याप्रमाणे अमरस्फोट कासने ट्रॉफीमध्ये ज्याचं प्रदर्शन होतं. निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा बॉल मात्र अप्रतिम पाहायला मिळाला. याच प्रकारच्या चेंडूंची आवश्यकता होती, परंतु वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू टाकले गेले आणि त्यांचा खरपूस समाचार घेतला बॅट्समन जयेशनं. खूप महागडा असं षटक समाप्त झालंय. तब्बल 22 धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये प्रथमेशनं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1 बिनबाद 31. 31 विदाउट लॉस. निश्चितच धन्यवाद अजयजी घरत. या स्पर्धेला 40+च्या माध्यमातून जे पारितोषिक आम्हाला लाभलेले आहे ते प्रथम पारितोषिक 15,111 रुपये सन्माननीय दत्ताशेठ ठाकरे साहेब वासिन यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहेत. धावसंख्या झाली ती 31. आणि जे पारितोषिक आहे, जे चषक आहे ते सन्माननीय महादेव अप्पा गोरले सरपंच भोकरी यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 10,111 रुपये सन्माननीय वाघबिलचे उद्योजक सन्माननीय तुषार शेठ म्हात्रे यांच्याकडनं. आणि चषक महादेव अप्पा गोरले सरपंच भोकरी लोकनियुक्त सरपंच आहेत भोकरी गावचे महादेव अप्पा गोरले, धन्यवाद. तृतीय पारितोषिक ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 5,111 रुपये. आणि पुन्हा चतुर्थ पारितोषिक सन्माननीय लोकनियुक्त सरपंच भोकरी महादेव अप्पा गोरले. चतुर्थ पारितोषिक सन्माननीय शिवसेना ओबीसी सेलचे विभाग प्रमुख त्यांच्या माध्यमातून 5,111 रुपये प्रदीपजी हलके साहेब यांच्याकडनं. आणि जे चषक आहे ते सन्माननीय लोकनियुक्त सरपंच भोकरी महादेव अप्पा. इथे मात्र फुल टॉच चेंडू भिरकावून दिले. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण, एका धावेवर समाधान. अजय खरं तर चांगली संधी चालून आली होती या बॉलवर देखील फलंदाजाकडे, मात्र फारसा लाभ उचलता आला नाही. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे जय गणेश वाफाळे टीमच्या माध्यमातून. अजूनही आपण पाहायला गेलो तर 11 चेंडूंचा खेळ व्हायचा आहे या इनिंग्समध्ये आणि कुठेतरी 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाजांचा. आणि मला असं वाटतंय की जर जयेश शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर निश्चितच 60 किंवा त्यापेक्षाही जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा होता, ऑन साईडला तडकावलाय. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. ओहो, यावेळेस मात्र थोडीशी चूक विकेट कीपरकडून घडली आहे आणि त्याचा लाभ उचलला जातोय. 2 धावा कंप्लीट. हरीश गोलंदाजी करतोय आणि हरीशनं मागच्या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या आणि संघाच्या विजयामध्ये निश्चितच सिंहाचा वाटा त्याचा देखील राहिला होता.
एक इकॉनॉमिकल षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. एक यंगस्टर आहे, उगवता तारा आहे श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाचा. ओहो, हेलिकॉप्टर उडवलाय, अगदी गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय, सीमारेषा पार, नेत्रदीपक चौकार. प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे जयेश विशेषच्या माध्यमातून. खरं तर बॉल वाईट नव्हता, बॉल खूपच छान होता, यॉर्कर लेंथ होता, मात्र त्याला देखील खोदून काढलं, हेलिकॉप्टर फटका मारला आणि गॅप शोधला. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल, यावेळेस लॉफ्ट करायचा होता ऑन साईडला, मात्र बीट झालाय. स्वतःचं संतुलन गमावून बसला त्या ठिकाणी फलंदाज, त्यामुळेच पूर्णपणे बीट होताना दिसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिर, बिनबाद 38. एक चांगली पार्टनरशिप दोन्ही सलामीवीरांमध्ये. खरं तर जास्तीत जास्त स्ट्राईक जयेशकडेच राहिली आणि त्यानेच जास्त धावा देखील दिलेल्या आहेत. 35 धावांचं योगदान आत्तापर्यंत दिलंय. विपुलने फक्त 2 चेंडूंचा सामना केलाय, 2 धावांवर खेळतोय. एक शॉट थर्डमॅनला फिल्डर, एक बॅकवर्ड पॉईंट, बाकीचे 7 खेळाडू सीमारेषेवर. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, लॉफ्ट केलाय, भरपूर उंच गेलाय चेंडू. डीप मिड विकेटचे फिल्डर पाहतच राहतील, कारण त्यांना संधी नाहीये. चेंडू सीमा पार, हा षटकार. जयेश विषय इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. चौथा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, 2 चौकार देखील त्याने ठोकलेले आहेत आणि एक जबरदस्त कॅप्टन्स नॉक तो आपल्या टीमसाठी खेळत असताना. मागच्या मॅचमध्ये देखील जेव्हा संघाला खऱ्या अर्थानं गरज होती मोठ्या फटक्यांची शेवटच्या ओव्हरमध्ये, तेव्हा देखील त्याच्या बॅटमधून अशाच प्रकारे मोठमोठे फटके आपण पाहिले होते. सलग 3 षटकार लगावून त्यांनी सामना फिनिश केला होता आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन तो या मॅचमध्ये देखील खेळताना दिसतोय. आत्तापर्यंत 43 धावांचं योगदान दिलंय, 41 धावांचं. हा बॉल मात्र अंदाधुंद बॅट फिरवली, अपील आणि यस इज गॉन. बिग विकेट, पहिल्या विकेटचं पतन होत असताना धावसंख्या 44. धन्यवाद डीजे. या स्पर्धेला जे आपण 2 स्टँड प्रेक्षक गॅलरी पाहत आहात, ती स्वर्गीय कैलास जयराम दळवी यांच्या स्मरणार्थ एक स्टँड उभारण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक स्टँड जे आमचे परममित्र जे आम्हाला सोडून गेलेत, ते स्वर्गीय नरेश राजू नितीन बोटकोंडले यांच्या स्मरणार्थ 2 स्टँड उभे करण्यात आलेले आहेत. प्रेक्षक गॅलरी इथे ठेवण्यात आलेली आहे. धन्यवाद. तसेच हे जे मैदान आहे स्वर्गीय भाऊसाहेब दळवी क्रीडानगरी, ते मैदान सहाय्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे ते श्रीमती वंदना महादेव दळवी, तसेच श्री अमोल महादेव दळवी आणि श्री भूषण महादेव दळवी यांच्या माध्यमातून हे सुसज्ज असं मैदान आम्हाला लाभलेलं आहे. धन्यवाद. तसेच या स्पर्धेला जे सर्व सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेले आहेत ते श्री भगवान माधू भोईर शिवसेना विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून, तसेच सन्माननीय मिलिंदजी कृष्णा भोईर भाऊसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत. तर निश्चितच आम्ही आपले ऋणी असू. या स्पर्धेला सामनावीर चषक लाभलेले आहेत ओबीसी सेल शिवसेना विभाग प्रमुख प्रदीपजी आळके साहेब, तसेच सन्माननीय संजयजी बोटकोंडले, तसेच श्री सुरेशदादा भोईर 40+ यांच्या माध्यमातून सामनावीर पुरस्कार आम्हाला लाभलेला आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या 1/44. नवीन बॅट्समन रोशन मैदानाच्या आतमध्ये आलाय. टप्प्याचा बॉल, स्विच हिटचा वापर केला, मात्र थेट फिल्डरच्या हातात सुरेख झेल टिपला जातोय शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये आणि फलंदाज बाद होतोय विपुल सांबरे. झेल होता, फिल्डरने कुठली चूक केली नाही. टप्प्याचा बॉल होता, एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही स्ट्रोकमध्ये. खरं तर मिडल करता आलं नव्हतं, बॅटची कडा लागली होती आणि त्यामुळेच शॉर्ट थर्डमॅनला झेलची संधी निर्माण झाली. खरं तर विपुलचा हा प्रिय फटका आहे स्विच हिट, परंतु तो फटका खेळण्याच्या नादात तो बाद झालाय. फक्त 2 धावांचं योगदान देऊ शकला. जयेशने मात्र बाद होण्यापूर्वी 41 धावांची अतिशय धडाकेबाज इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. परंतु आता दोन्ही सलामीवर तंबूच्या आश्रयाला आहेत. इथे मात्र टप्प्याचा चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक होते वर, मात्र चेंडू डीपमध्ये जातोय. 4 धावांसाठी चौकार.
फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार वसूल करतोय तर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. बॅटची कडा घेऊन चेंडू पोहोचतोय 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरसवली आहे. जय गणेश वाफाळे संघाची धावसंख्या पोहोचती ती 48. आणि अमर स्पोर्ट कासने 40+ संघाने प्रथम विजय संपादन केले. जय भोलेनाथ चषक सरवलीपाडा येथे. अभिनंदन अभिनंदन अमर स्पोर्ट्स कासने 40+ संघ आणि शरदजी हलके आमचे परम मित्र यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करण्यात आले. इथे मात्र फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, यष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. काय गोलंदाजी वेग असेल, भन्नाट वेग आणि वेगानं स्वार होऊन गोलंदाजी. या चेंडूवर गडी बाद होतोय. आतापर्यंत गडी बाद झाले 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 48. चांगल्या सुरुवातीनंतर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला डाव थोडासा कोसळताना दिसतोय. मागच्या 4 चेंडूंवर 3 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत आणि फक्त 4च धावा फलंदाजांना जोडता आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये करत असताना गोलंदाज परेश, खूप चांगला वेग होता आणि फलंदाजाने देखील भरपूर मोठी चूक केली. तिन्ही यष्ट्या त्याने अगदी खुल्या केल्या होत्या. खूप जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अनिकेतनं बाद 2 तंबूत परतलंय. धावसंख्या 3 बाद 48. नवीन बॅट्समन सारंग मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे वाफाळे टीमच्या डावामध्ये. ओहो, फुल टॉस बॉल मात्र पुन्हा एकदा वेगात बीट केलंय फलंदाजाला. विकेट किपर देखील बीट झाला, परंतु मागे चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन रिजनमध्ये फील्डरच्या माध्यमातून एक धाव आली आहे. कदाचित बॅटला स्पर्श करून बॉल निघून गेला असावा. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 49. 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि ज्या धावसंख्येची चर्चा आपण सुरुवातीला केली होती तीच धावसंख्या आपल्याला आता मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहे. 50+ जाण्याची चांगली संधी आहे वाफाळी टीमकडे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल फेस करेल रोशन. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय व्हीमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट किपरकडे, थ्रो मात्र ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला नाही आणि त्याचाच लाभ उचललाय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा कंप्लीट आणि याचबरोबर 50 धावा देखील पूर्ण होत आहेत जय गणेश वाफाळे टीमच्या. धावसंख्या 3 बाद 51. एक माइलस्टोन असतो सचिन 4 षटकांच्या खेळामध्ये. खेळपट्टी कितीही दर्जेदार असू दे, मात्र 50 धावा जर तुम्ही बनवल्या तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघावर दडपण येत असतं. आणि खेळपट्टी कशी असू दे, गोलंदाजांनी मात्र ठिचून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 50 धावा या खेळपट्टीचा विचार केला तर दडपण असणार आहे, तो म्हणजे श्रावणस्फोट बोकरी संघाच्या फलंदाजांवर. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर निश्चितच चौकार किंवा षटकार ठोकण्याचा प्रयत्न असेल फलंदाज रोशनचा. सुरेख बॉल पायावर आदळला आहे, मात्र इम्पॅक्ट आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप आहे. बॉल चाललाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा अगदी सहजरित्या सरते शेवटी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून इनिंग समाप्त झाले. जय गणेश वाफाळे संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 53. यानंतरचा सामना, ज्या सामन्याची लगेच नाणेफेक केली जाईल, चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे विरुद्ध गावदेवी सापे. तर सन्माननीय आत्माराम शेळा साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची. आत्माराम शेळा साहेब. हॅलो. आणि या स्पर्धेला आत्माराम शेळा साहेबांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आलेले आहेत सन्माननीय पाहुणे. चेरोबा स्पोर्ट वाशेरे वर्षीचा हा सामना असणाऱ्या आई गावदेवी सापे. आपण पाहू शकता आमचा टॉस बॉक्स आणि या टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. आमच्या समवेत सन्माननीय शेलार साहेब आहेत, जे वाशेरे गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, आमच्या गावचे जावाई आहेत. तर नाण्याच्या एका बाजूने या स्पर्धा ही ज्या नावाने भरवण्यात आलेली आहे ते स्वर्गीय महादेव दळीव स्मृती चषक 2021 आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमर क्रीडा मंडळ कासने. मी पाहुण्यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची.
महादेव दळवी म्हणणं आहे आणि आले अमर क्रीडा मंडळ कासने म्हणजे नाणेफेकी जिंकली चेरोवा वाशिरे संघाने. मी पाहुण्यांना विनंती करेल आपण पुन्हा व्यासपीठावर विराजमान व्हायचे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन नाणेफेकी जिंकली वाशिरे संघाने. निर्णय काय असेल महेंद्र मागे? फर्स्ट फील्ड. फिल्डिंग स्वीकारले. आपला संघ या स्पर्धेतील एक मजबूत दावेदार असा संघ आहे आणि आज एक होऊन हा संघ पूर्ण या स्पर्धेमध्ये आलेला आहे. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आई गावदेवी सापे संघाला? 40 ते 45. 40-45 धावा. खरं तर आपण फलंदाजीला आलात खूप उशिरा येत आहेत, पण त्याआधी हिरामन शेलार अप्रतिम फॉर्म दाखवत आहेत. तर त्याच्याकडनं या सामन्यामध्ये काय अपेक्षा असतील हिरामन? असं काय नाही, प्रत्येक जो प्लेयर सगळं माझ्या तुमचा चांगलाच प्लेअर आहे आणि नवीन पोरं आहेत आणि प्रत्येकाला सांगतो का प्रत्येकाने 100% द्या आणि प्रत्येकाने बॅटिंग करा व्यवस्थित जशी येईल त्याची. निश्चितच हे मोठं खेळाडूचं एक स्पीच आपण ऐकलं की प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक स्पर्धा प्रत्येक सामना हा प्रत्येकासाठी नवीन असतो. आणि महेंद्र मागे जे कर्णधार आहेत चेरोबा स्पोर्ट वासेर संघाचे, ज्यांनी नाणेफेकी जिंकल्यापर्यंत क्षेत्ररक्षण स्वीकारले, आई गावदेवी सापे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर नाणेफेकी जिंकली असती तर आई गावदेवी सापे संघाचा निर्णय काय असता? फलंदाजीत. आता मात्र आपल्या मनासारखं झाले म्हणता येईल की आता आपल्याला फलंदाजीच करायची आहे. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आई गावदेवी सापे संघ? 45 ते 50 धावापर्यंत. 45 ते 50 धावा. खरं तर हा संघ आई गावदेवी संघ नवखा संघ जरी असला तरी मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळतो. तर 45 धावांपर्यंत जाण्याचं जे प्रयत्न असेल त्याच्यामध्ये कुठल्या फलंदाजाकडे तू कर्णधार म्हणून तुला सर्वाधिक अपेक्षा असेल? अक्षय, आतिश आहे, भगवान आहे, अरबाज आहे, असे चांगले खूप आहेत. निखिल आहे, स्वप्नील आहे. हे खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. नाणेफेकी जिंकले. चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गावदेवी सापे संघाला. धन्यवाद सचिन, एक बार फिर से सभी का हार्दिक स्वागत स्वर्गीय महादेव उर्फ भाऊ साहेब दलवी मेमोरियल कप 2021 में। चौके के साथ पारी की शुरुआत हुई है। इस बार मिस टाइम शॉट है लेकिन फायदेमंद साबित होगा बैट्समैन के लिए। गेंद काफ़ी तेज़ी से ट्रैवल हो रही है, बढ़िया फील्डिंग वहाँ पर। ओहो, फील्डर ने अपने आप को झोंक दिया वहाँ पर, खुद बाउंड्री के बाहर चले गए लेकिन चौका ज़रूर बचाया है। ज़बरदस्त फील्डिंग। क्षेत्ररक्षण करत असताना जरा स्वतःची काळजी पण घ्या। दो रन बचाए साहिल ने अपनी टीम के लिए। गजब का क्षेत्ररक्षण देखने को मिला, हालांकि इंजर्ड भी हो सकते थे लेकिन अच्छी बात यह है कि वो पूरी तरह से स्वस्थ है। अनिकेत गेंदबाजी करते हुए नरेश के लिए, इस बार शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है खूबसूरती के साथ, खाली क्षेत्र में गेंद को खेल दिया है, बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। उसको देखते हुए पहले ही गेंद से शुरू हो गए हैं बैट्समैन नरेश, और पिछले मैच में भी नरेश ने इसी तरह से ज़बरदस्त शुरुआत दी थी अपनी टीम को। अच्छा प्लेटफॉर्म उन्होंने रचा था आने वाले बल्लेबाजों के लिए। 10 रन बन चुके हैं पहली 3 गेंदों पर। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ एक बार फिर से जुड़ते हुए मेरे साथी कमेंटेटर योगेश पाटील, स्वागत है योगी आपका। थँक्यू अजय, खूपच छान इथे मात्र सुरुवात पालामध्ये श्रवण स्पोर्ट बुखरी संघाची पडतो। या ठिकाणी फटका फसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू सेफ लँड होतोय। कुठेतरी असंच आपण म्हणू शकतो की नरेशला जीवनदान मिळतोय। तर एक धाव इथे मात्र सहजपणे पुढे गेली, धावसंख्या पुढे जात असताना डबल फिगर्समध्ये आपण पाहतोय। बिनबाद 11-54 धावांचा इथे पाठलाग करतोय श्रावण स्पोर्ट भोकरी संघ, आणि त्या पाठलाग करत असताना मात्र ज्याप्रमाणे सुरुवात होणे गरजेचे आहे त्या प्रकारची सुरुवात इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये। फ्लिक शॉट लगाने की कोशिश की थी उस बार और कहीं ना कहीं मिडल नहीं कर पाए थे, थोड़ा जल्दी खेल बैठे थे। लीडिंग एज लगा था, गेंद हवा में चली गई थी, फील्डर की कोशिश बढ़िया थी लेकिन कैच नहीं कर पाए फील्डर। अंपायर से गार्ड लेते हुए इस समय बायत के विस्फोटक बैट्समैन ज्ञानेश्वर गोरले,
पिछले मैच में केवल एंकर की भूमिका अदा की थी, उन्होंने एक छोर संभाल कर रखा था और उनके इर्द गिर्द अन्य बल्लेबाजों ने आक्रामक बैटिंग की थी, नरेश ने और नीलेश ने। इस मैच में देखना है कि ज्ञानेश्वर की क्या रणनीति रहती है। स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के। शुरुआत अच्छी की है नरेश ने। अनिकेत का छोटा सा बॉलिंग रनअप है, ज़्यादा रफ्तार से बॉलिंग करते नहीं है और जब वो शॉर्ट पिच गेंदबाजी करते हैं तो फिर बल्लेबाजों के लिए आसान हो जाता है खेलना। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट। ये देखिए शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है, फाइन लेग को बीट किया और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। डीपमध्ये खेळाडू सज्ज होते, परंतु त्यांना मात्र कोणत्याही प्रकारचे चेंडू अडवण्याची मात्र संधी उपलब्ध नव्हती त्या ठिकाणी आणि ज्ञानेश्वरच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। तर एकूण धावसंख्या आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये या चौकाराच्या समाप्तीनंतर एकूण बिनबाद 15। बड़ी ही आकर्षक शुरुआत अपनी टीम को देते हुए दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज। मंच पर कई सारे मेहमान विराजमान हैं, सभी का हार्दिक स्वागत। 15 रन बिना किसी नुकसान के। अभी भी ओवर खत्म नहीं हुआ है, एक गेंद अभी भी बाकी है और पहले ओवर में 3 चौके लगे हैं। साहिल जिन्होंने बाउंड्री बचाई थी वो पूरी तरह से फिट नहीं है, जिस वजह से सब्स्टिट्यूट फील्डर अब मैदान में। पावर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज। इस बार बैट का फेस खोला है, केवल दिशा दिखाई है। बहुत ही लाजवाब शॉट, फील्डर तो पीछे है लेकिन गेंद इस रेस में जीत गई। 4 रन और। आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत। आपले जे प्रमुख अतिथी आहेत त्यांना सन्मानित करणार आहोत। मी सन्माननीय एकनाथजी शिला साहेबांचं स्वागत करण्यासाठी विनंती करेल। सन्माननीय भूषणजी दळवी, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करते मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे सन्माननीय एकनाथजी शिला साहेब, वाशेरे गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत सन्माननीय एकनाथजी शिलार साहेब। माईची शाल सन्माननीय भूषणजी दळवी, आजचे बर्थडे बॉय आहेत, त्यांचा वाढदिवस आहे, ज्यांना अनेक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद एकनाथजी शिलार साहेब। तसेच सन्माननीय विकास कथोरे साहेबांना सन्मानित करायचं आहे। मी विनंती करेल सन्माननीय स्वप्नीलजी आलके आपणास की आपल्या शुभ हस्ते विकासजी कथोरे साहेबांना सन्मानित करायचं आहे। आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विकासजी कथोरे साहेब, या स्पर्धेला आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्यासाठी निश्चितच मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन कथोरे साहेब धन्यवाद साहेब, आपण इथे आलात। ही मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते स्वप्नीलजी आलके साहेब यांच्याकडनं। ठीक आहे, धन्यवाद। आता आपण क्रिकेटकडे वळतो। तत्पूर्वी आमचे प्रमुख पाहुणे, आमचे मार्गदर्शक जयवंतजी परटोले सरांचं शुभ आगमन झाले। वेलकम जेपी। जेपी या नावाने प्रसिद्ध असले तरी आमचे मुख्य आणि जे आपण थंडगार पाणी ज्यांच्या माध्यमातून सतत 6 दिवस ज्यांच्या माध्यमातून लाभले ते आमचे किसन काका तरणे, यश वॉटर सप्लायच्या माध्यमातून आम्हाला लाभले। निश्चितच किसन काका आणि यश वॉटर आम्ही आपलं ऋणी असू, ज्या माध्यमातून कासनेच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपली नेहमीच उपस्थिती आणि आपली पाण्याची व्यवस्था केली जाते। धन्यवाद। तर आणखी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी विकेटचं पतन झालेलं आहे। बोगरी संघाला लागणारा हा पहिलाच झटका, ज्ञानेश्वरच्या रूपाने फलंदाज बाद। धन्यवाद। आणि या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी सौ अरुणा जयवंत गगे, माजी सरपंच कासने यांच्या माध्यमातून लाभलेली आहे। तसेच शिवसेना शाखा उपशाखा प्रमुख कासने सन्माननीय दीपकजी भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे।
तसेच श्री विजयजी तरणे उद्योगपती पाली याचकडून बॅटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांच्या सर्वांचा आम्ही ऋणी आहोत. तसेच उत्कृष्ट गोलंदाज जी चषक आहे, जी ट्रॉफी आहे, ती शिवसेना उपशाखा प्रमुख दीपकजी भोईर साहेब आणि टायगर स्पोर्ट म्हणजे त्रिशूल ठाकरे यांच्या माध्यमातून शूज बुटं देण्यात येतील. तर थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रिन्स मूवीचं थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले ते अमर स्पोर्ट कासने 40+ या सर्व संघाकडनं आम्हाला लाभलेलं आहे. तसे DJ शाय शिवसेना शाखा प्रमुख कासने शरदजी गगे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आणि मॅन ऑफ द मॅच 40+ साठी अमर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी शेळके साहेब तसेच उपाध्यक्ष अमर क्रीडा मंडळ नानाशेठ गोंदली यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. तसेच संतोषजी बबन हालके व विजयजी तरणे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज 40+ साठी आम्हाला लाभलेल्या आहेत. इस बीच एक और विकेट का पतन, दोनों भी सलामी बल्लेबाज पेवेलियन की राह पर। पहले नैनेश्वर आउट हुए और अगली गेंद पर रोशन ने काम तमाम कर दिया है नरेश का। बहुत जल्दी खेल बैठे थे, टॉपेज लगा था बैट का और एक आसान सा कैच विकेट कीपर के पीछे। 20 पर ये दूसरा विकेट गिरा है। तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी जे कूलर लाभलेलं आहे ते शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री संतोषजी तुकाराम हालके यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे, जे चषक आहे, ते श्री कोंडीराम दत्तू गगे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. चेंडू सहाय्य या स्पर्धेसाठी बाळारामजी दळवी साहेब, मुंबई महानगरपालिकेचे सेवक, तसेच हायकोर्ट स्टाफ आशिषजी भोईर, मुंबई महानगरपालिकेचे पुन्हा जे सेवादारी आहेत रामचंद्र भोई, तसेच ग्रामपंचायत कासनेचे विद्यमान सदस्य निलेशजी हालके आणि सन्माननीय शरदजी शेलार यांच्याकडनं आम्हाला लाभलेलं आहे. हंपायरचं जे सहाय्य आहे ते आम्हाला सन्माननीय शरदजी हालके साहेब, प्रमोदजी सुतार, जयवंतजी कोळेकर, सुभाषजी भोईर, सुधीरजी शेलार आणि विशालजी हालके यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेला जी तन धनाने मदत केली त्यासाठी निश्चित आम्ही ऋणी असू. कॉमेंट्री पॅनल सचिनजी गोंदली, नारायणजी पाटील, परटोले सर, यशवंतजी गायकर, काशीनाथजी गगे आणि जयरामजी हालके यांच्या माध्यमातून हे सहाय्य लाभलेलं आहे. धन्यवाद. आणि ट्रॅक्टर सहाय्य हे मैदानासाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते अक्षयजी हालके यांच्या माध्यमातून ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध करून दिली ह्या मैदानासाठी. तसेच जनरेटरची व्यवस्था सन्माननीय योगेशजी भोईर यांच्या माध्यमातून झालेली आहे. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू, तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे पारितोषिक आहे ते स्वर्गीय गणपत शेळके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अरुणजी गणपत शेळके यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. निश्चितच सर्व दात्यांचा आम्ही ऋणी आहोत आणि अशीच मदत दरवेळी आपल्याकडनं घडत राहो. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्या ज्या हातांनी तन मन धनाने मदत केली त्या सर्वांचं अमर क्रीडा मंडळातर्फे स्वागत करतो आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सचिन. तर मात्र आपण या ठिकाणी बघतोय खूपच छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. या एका ॲक्शनमध्ये चेंडूला मात्र उचलला, फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी मात्र या ठिकाणी चेंडूला मात्र व्यवस्थित गॅदरिंग पाहायला मिळालेत आणि त्याच कारणाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या आपण पाहू शकता पुढे जात असताना 2 गडी बाद 23. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. हा षटक पाहिलं तर रोशनचं खूपच छान षटक आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा रोशनने खूप चांगली कामगिरी केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र ज्या षटकाची आवश्यकता होती तो षटक मात्र हाताळतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि त्या धावांवर अजय कुठेतरी रोशनने मात्र लगाम लावलेली आहे. और कहीं ना कहीं उनसे यही अपेक्षा थी कैप्टन को। बिल्कुल कैप्टन ने जो विश्वास दिखाया है उस पर खरे उतरते हुए। इस बार पटकी हुई गेंद थी, ठीक तरह से खेल नहीं पाए बैट्समैन, हालांकि गेंद डीप में जा रही है, डीप कवर पॉइंट की तरफ दूसरे के बारे में सोच रहे हैं, वहां पर स्टंप्स बिखेर दिए गए हैं बॉलर द्वारा और बैट्समैन रन आउट। तीसरे विकेट का पतन। तुमसे मिलने को दिल करता है बाबा, तुमसे मिलने को दिल करता है। खूपच वेगाने चेंडूची पिक्की सुद्धा पाहायला मिळाली आणि मात्र योग्य त्या वेळी गोलंदाज रोशनने मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. लागणारा हा तिसरा झटका श्रावण स्पोर्ट बोकरी संघाला. एकूण धावसंख्या 3 गडी बाद 24 आणि आता विजयासाठी आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता म्हणजे 30. प्रति षटकामागे आपल्याला आता
15ची सरासरी पाहायला मिळते. कुठेतरी कमबॅक केला आहे जय गणेश वापाली संघाने असंच आपण म्हणू शकतो कारण या ओव्हरमध्ये पाहिले तर रोशनने फक्त आणि फक्त 5 धावा जे खर्च केल्या. शानदार गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन ओवर रहा. पहले मैच में फारिस 11 के विरुद्ध भी उन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. 3 रन देकर 1 विकेट चटकाया था और इस मैच में 5 रन देकर 2 विकेट. तो कहीं ना कहीं निरंतरता भी देखने को मिल रही है रोशन के प्रदर्शन में. 12 गेंदे और 30 रनों की आवश्यकता श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम को यह मैच जीतने के लिए. आपको स्मरण होगा कि पहले राउंड के मैच में 57 रनों का लक्ष्य रखा था श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम के सामने. कोशिम्बी टीम ने उसको चेस किया था और उस रन चेस में बहुत बड़ी भूमिका अदा की थी बैट्समैन नीलेश कथोरे ने. वही नीलेश कथोरे अब नंबर 4 पर आए हैं खेलने के लिए. नक्कीच पुन्हा एकदा खूप मोठी जबाबदारी आहे निलेशच्या खांद्यावर. कारण धावांची आता जर मानलं संख्या पाहिली तर अगदी खूप मोठी आहे. कारण 12 चेंडू शिल्लक 30 धावा जोडायच्या आहेत आणि मात्र या धावा तुम्हाला जोडायच्या असतील तर मात्र निलेशला शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहणं फार गरजेचं आहे खेळपट्टीवर. दोनों भी नए बल्लेबाज है इस समय क्रीज पर, नीलेश कथोरे और संदेश. संदेश के पास स्ट्राइक, नेवर लेकर विपुल लोअर फुल टॉस के सामने ड्राइव किया. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद वहां पर 1 रन लेने का अवसर. पहिले चेंडूवर इथे मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडूची लेंथ होती परंतु संदेशला मात्र बरोबर फटका हा एक्झिक्यूटिव्ह करता मात्र आला नाही. कारण चेंडू पाहिलं तर कार्पेटचे साने मात्र निघून गेला लॉंग ऑनच्या दिशेने. निलेशकडे क्षमता आहे. जर निलेशने मात्र क्षमतेनुसार कामगिरी केली तर मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकतोय आणि तोच प्रयत्न इथे मात्र केला जातोय. रिव्हर्स सीट पलटी शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमेरेच्या पलीकडे निघून जाईल. पंचांचा इशारा, हा षटकार. जब आप पहली गेंद का सामना करते हो तो इस तरह के स्ट्रोक खेलना कभी भी आसान नहीं होता है. लेकिन कहीं ना कहीं पिछले मैच में जिस तरह से उन्होंने 34 रनों की मैच जिताऊ पारी खेली थी, उसी का ये नतीजा है कि उनका आत्मविश्वास बढ़ा हुआ है. पहली ही गेंद पर स्विच इट खेला, स्विवल किया था, बॉडी को बहुत अच्छी तरह से घुमाया उन्होंने. गेंद भी थोड़ी कमज़ोर थी, शॉर्ट ऑफ लेन थी, थोड़ा वक्त मिला वहाँ पर बैट्समैन को खेलने के लिए और उसका भरपूर फायदा उठाया. शानदार छक्का. नक्कीच अजयच्या निलेशच्या मनामध्ये सुद्धा चाललं असेल की चेंडू आपल्याकडे कमी शिल्लक आहेत, धावा आपल्याला नक्कीच या ठिकाणी मात्र वेगाने जोडायच्या आहेत आणि तोच प्रयत्न मात्र पहिल्या चेंडूपासून इथे मात्र केला जातोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील पाहायला मिळते परंतु अपीलमध्ये मात्र कोणताही आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळत नाही. तर षटकारानंतर डॉट चेंडू आलाय. आता मात्र समीकरण आहे 10 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा 9 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र धाब्यांची गरज आहे ती म्हणजे 23. कारण पहिल्या चेंडूवर सिंगल धाव पाहिली, त्यानंतर षटकार आणि आता मात्र हा डॉट चेंडू. अजून एक चांगला चेंडू, कमबॅक करतोय गोलंदाज विपुल. बहुत बढ़िया गेंदबाजी. इस बार हम देख रहे हैं कि वो आगे थोड़ा सा रख रहे हैं गेंदों को, वुड लेंथ से भी थोड़ा सा आगे, स्लाइटली पुलर लेंथ, और टप्पा पड़ने के बाद स्वाभाविक कोन बनाकर गेंद बाहर की तरफ निकल रही है. जिस गेंद पर छक्का लगा था वो गेंद शॉर्ट पिच थी, लेकिन उसके बाद अच्छी गेंदबाजी करते हुए इस बार आगे निकले, गेंद को घुमा दिया है शॉर्ट फाइन लेग की तरफ. बढ़िया फील्डिंग वहाँ पर. मात्र 1 रन मिलेगा नीलेश कथोरे को. कहीं ना कहीं जिस तरह का समीकरण पिछले मैच में था भोकरी टीम के सामने, वैसा ही समीकरण इस मैच में भी है. लेकिन पिछला मैच भोकरी टीम ने जीता था, क्या इस बार वो मैच को जीत पाएंगे? बहुत बड़ा सवाल है. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 3 विकेटों के नुकसान पर. 7 गेंदे मात्र शेष है. जीतने के लिए 22 रनों की जरूरत. हो, नक्कीच. आणि पहिल्या सामन्याचा आपण जर विचार तर जवळपास 20 धावा अजय शेवटच्या षटकामध्ये मात्र कुठून काढल्या होत्या निलेशने आणि पुन्हा एकदा मात्र तसंच समीकरण आपल्या डोळ्यासमोर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल पुन्हा एकदा इथे मात्र कुठे चेंडू ऑन साईडला पिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे शतरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र फलंदाज संदेशला मात्र माघारी परतावं लागतोय. फलंदाज बाद. हवा में खेल बैठे थे वहाँ पर गेंद को और फील्डर ने कोई गलती नहीं की. आसान सा कैच था, कैच लपका गया है. संदेश आउट होकर पेविलियन में लौटते हुए. 6 गेंदें बची है जीतने के लिए. 22 रनों की दरकार है श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम को.
देखिए, एक दो बार आपको शायद आप जीत भी सकते हो, लेकिन बार बार इसी तरह का समीकरण यदि आपके सामने आ जाए तो उतना आसान नहीं होता है। क्षमता ज़रूर है बल्लेबाजों में, नीलेश ने ही वो कारनामा किया था पहले राउंड के मैच में शिवशक्ति कोशिम्बी टीम के विरुद्ध, जब आखिरी ओवर में 20 रनों की आवश्यकता थी, उन्होंने मैच जिताया था। अभी देखना है कि इस मैच में क्या होता है। नक्कीच, परंतु या सामन्यामध्ये मात्र कोशिंबी संघ त्यांच्या अगेन्स्ट नाही, तर जय गणेश वापाली संघ आहे हे सुद्धा मात्र या ठिकाणी निलेशला पाहावं लागेल. कारण पुन्हा पुन्हा तुम्ही वारंवार तीच पुनरावृत्ती करू शकत नाही, परंतु प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयाची धावांच्या अभ्यंतर गरज पाहिली तर आवश्यकता आहे ती म्हणजे 22. तर टेनिस क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळी 20+ धावांचा तुम्ही पाठलाग करता त्यावेळी ती मोठी धावसंख्या मानली जाते, परंतु क्रिकेटचा भाग आहे. आपण अनेक वेळा पाहिलेले आहे की अशा प्रकारच्या धावा चेस झालेल्या आहेत. क्षमता आहे, कारण नवीन आलेला फलंदाज किशोर आहे, किशोरकडे सुद्धा मात्र चांगला टॅलेंट आहे. परंतु पाहूया या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ मात्र पाहायला मिळेल. पहले मैच में किशोर को मौका नहीं मिला था, इस मैच में मौका मिला है और कहीं ना कहीं गर्म पानी में वो आए हैं बैटिंग करने के लिए। 6 गेंदे 22 रन, अंतिम ओवर की जिम्मेदारी देखना है कि इसके कंधों पर कैप्टन सौंप देते हैं। सारंग वहाँ पर नज़र आ रहे हैं। जी हाँ, मुझे लगता है कि सारंग अंतिम ओवर करेंगे। लेकिन ज्यावेळी अजय पहिला सामना समाप्त झाला होता वापाली संघाचा, त्यावेळी नक्कीच मी चर्चा केली की सारंगने सुद्धा सांगितलं की आमच्या संघामध्ये एक बॉलर शॉट आहे आणि असं वाटलं की प्रशांत विषय मात्र या सामन्यामध्ये इन होईल, परंतु काही कारणास्तव मात्र तो या सामन्यासाठी मात्र उपस्थित झाला नाही. परंतु मागे काय होणार होतं, काय घडणार होतं ते मात्र लक्ष न केंद्रित केलेलंच बरं आहे. कारण तुम्हाला आता पुढे पाहायचं आहे आपण कशा प्रकारे या 22 धावा वाचू शकतो या आणि कशा प्रकारे आपण हा सामना जिंकू शकतो याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर मात्र चांगलं ठरू शकेल वापली संघासाठी. जी हाँ, कुछ सीनियर खिलाड़ी टीम में नहीं है, लेकिन पूरी यंग टीम होने के बावजूद भी अच्छा खेल पेश किया है वॉफ वाली टीम ने। सारंग की पहली गेंद, गेंद निकल गई है लेग स्टंप के बाहर, काफ़ी फाइन, लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए और वाइड का भी इशारा, यानी कि 5 रनों का ये तोहफा। खराब चेंडूची फेकी आणि मात्र बोनसचा पंजा अजय आपल्याला पाहायला बोलतोय. 22 धावांची आवश्यकता होती नक्कीच. इथे मात्र दडपण फलंदाजावर असणं गरजेचं आहे, परंतु दडपण प्रेशर आता मात्र आपल्याला गोलंदाजावर पाहायला मिळतोय. कारण पहिल्याच चेंडू इथे मात्र हाताळताना पाहिलं ते स्वेअर चेंडू आपण पाहिला वाईटच्या रूपाने आणि मात्र 5 धावा इथे मात्र बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघासाठी. आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 17 धावांची गरज. अभी भी हालांकि समीकरण उतना आसान नहीं है, लेकिन थोड़ा सा आसान ज़रूर हो गया है क्योंकि 5 रन तोहफे के रूप में मिले हैं। कहा जाता है कि डूबने वाले को तिनके का सहारा होता है और ये चित्र कुछ उस तरह से ही नज़र आ रहा है। भोकरी टीम इसका ज़रूर फ़ायदा उठा सकती है। नीलेश कथोरे के पास स्ट्राइक, बड़े शॉट्स खेलने में माहिर है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, इस बार उछाल दिया है गेंद को, डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद, लेकिन कैच ड्रॉप और गेंद सीमा रेखा के बाहर, छक्का। नक्कीच आपण जर पाहिलं एसट्यांच्या पाठीमागे या अगोदर विपुल होते, तिथे चूक घडली, मात्र जयेशने ती जागा कंप्लीट केली आणि ज्या दिशेने जयेश होते तिथे मात्र विपुल गेले आणि तिथे मात्र सुद्धा पाहतो की विपुलकडे चुका पाहायला मिळतात. म्हणजे कुठेतरी लक फॅक्टर आता मात्र विपुलच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत नाही. 6 गेंदों में 22 रन चाहिए थे, लेकिन आधे रन तो एक ही गेंद पर आ चुके हैं। 11 रन एक गेंद में बने हैं, 5 गेंदों में अब 11 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए श्रावण स्पोर्ट्स भोकरी टीम को। स्कोर हुआ है 43 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, चलिए ये भी खराब गेंद है और उसको भी निकाल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। नो बॉल का इशारा किया है अंपायर ने और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। हे असा सुद्धा क्रिकेट असतो ते आपला मात्र पाहायला मिळालं या मॅच मध्ये. कारण एखादा गोलंदाज जर 22 धावा तर डिफेन्स करण्यासाठी असतील तर नक्कीच खूप मोठी धावसंख्या आपण म्हणू शकतो. फ्री चेंडू आहे आणि त्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार. 2 चेंडूमध्येच मात्र या धावा जोडल्या या ठिकाणी श्रावण स्पोर्ट भोकरी संघाने आणि जय गणेश वापले संघाचा मात्र या ठिकाणी प्रवास समाप्त होतो. हार्ड लक जय गणेश वापले, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन श्रावण स्पोर्ट भोकरी.